जय शिवराय युट्यूब फॅमिली. चला, चुलीवरचा स्वयंपाक कोणाकोणाला आवडतो? बहुतेक सर्वांनाच आवडत असेल आणि मलाही आवडतो. पण माझ्याकडे एवढा दिवस चूल नव्हती, मी गॅसवरच स्वयंपाक बनवायचे. पण कसं आहे ना, आता हिवाळा सुरू झाला त्याच्यामुळे आपण बाजरीच्या भाकरी खाणार आहोत. म्हणून म्हटलं चला चूल बनवूया. आणि तुम्हाला जर चूल बनवायची शिकायची असेल तर नक्कीच व्हिडिओ बघा. बघा, मी अशी चुलीच्या आकाराची इथं जागा बनवून ठेवली आणि आता मी 5 विटाची चूल करणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघत राहणं चुकतं आहे. बघा, अगोदर अशा 3 विटा ठेवून घ्यायच्या. आता मी माप बनवणार आहे अगोदर. हे बघा, अगोदर 3 विटा ठेवून घ्यायच्या. बसले एकदा या असं पातीला एकदा बसलं म्हणजे तसं असा याच्यावर. तर मी अगोदर पाण्यासाठीच करणार आहे, पाणी तापवण्यासाठी. पातीला आधी ठेवून बसवायचं म्हणजे 3 विटा सारख्या रचल्या ठेवल्या गेल्या की काय बघायच्या. अशा प्रकारे मी चूल बनवत आहे. जर तुम्हाला जर शिकायची असेल तर नक्कीच बघा. याच्या अगोदर पण बनवली होती मी. आता ही चूल मला बऱ्याच दिवसापासून बनवायची पण चूल बनवायला कमी वेळ, पण चूल बनवता बनवता व्हिडिओ बनवायचा म्हणून मला जास्तच उशीर झाला ही चूल बनवायला. कसं तर बघा, चिखल किती 3 दिवसापासून चिखल भिजत ठेवलाय, पण चूलच बनवणं होत नाही. म्हणजे वेळच भेटत नाही चूल बनवायला. म्हणजे चूल बनवायला वेळ असेल तर व्हिडिओ बनवायला कोणी सोबत नाही. आता बघू, बंद. बघा, आता अशी साईज झाली. याच्यावर पातेलं व्यवस्थित बसतं, पाणी तापायचं पातेलं पण बसेल. आणि आता अशी बघा, आता त्याला मी आहे ना हे चिखल म्हणजे जे जुनं घर आहे ना, तर हा काही काळ्या मातीचा वगैरे चिखल नाही. आपलं जुनं घर असतं का, त्या जुन्या घराचा चिखल आहे. म्हणजे जुनं मातीचे घर असायचे ना, तर त्याचा हा चिखल आहे. हे बघा, आता एवढी सुंदर चूल होईल ना. बघा, कोणाकोणाला आवडतो चुलीवर स्वयंपाक करायला नक्की सांगा कमेंट करून. आणि चूल बनवायची खरोखरच जर शिकायची असेल तर पूर्णच व्हिडिओ बघा. अहो, पहिले अगोदर तर माझी आजी, माझी आई आणि त्या पूर्ण मातीच्या चुली बनवायची. त्याला आवले असायचे. आता काही ना आवले सुद्धा माहीत नसेल. म्हणजे आवले कसे असायचे ते दूध तापवण्यासाठी. पण आता मला ते आवल्याची वगैरे त्या कोरलेल्या चुली वगैरे काही जमत नाही, म्हणून मी आपली अशी साधी चूल बनवत आहे. आणि म्हटलं व्हिडिओ टाकला तर बाकीचे पण ज्यांना आवड असेल चुलीवर स्वयंपाक करायची ते पण शिकतील. म्हणजे त्या 5 विटा आहे ना, त्याच्या बाजूला अशी सांज म्हणजे थोडी जागा असते ना शिल्लक, त्याच्यामध्ये हा चिखल भरला काही चूल एकदम पॅक होऊन जाते. आणि तुम्ही इथून पुढे चुलीवरचे स्वयंपाकाचे व्हिडिओ पण नक्की बघता. चला, ही बघा, जवळपास तर चूल तर रेडीच झालेली आहे. हे बघा, इकडून समोरून मग कळल कशी आली लक्षात येईल. बघा, तशा कोरड्या विटाचं वर तर आपण करतोच आणि त्या कोणाला पण येईल. पण अशी चूल बनवा, याच्यावर आहे ना एकदम मस्त म्हणजे जाळ एकदम व्यवस्थित लागतो. आता याला आहे ना रोज कोणी पोचारा म्हणतं, कोणी पोतारा म्हणतं, काही जे असेल ते याला आपल्या. चला बघा, कशी वाटली चूल नक्की कमेंट करून सांगा. या बाजूला कशीच झाली अजून मलाच नाही दिसली, बरीच झाली. अजून करते तिला पूर्ण आणि चौ बाजूला सारून घ्यायची. आणि हे बघा, याच्यावर ना आता हे पातेलं घासले नाही बघा, किती एकदम व्यवस्थित बसतं. आणि अजून करायच्या अगोदर असा पातीला वगैरे तवा ठेवून बघायचं, तुम्हाला ज्या मापची करायची त्या मापची. आता मी तर नेहमीच करते अशी, म्हणजे कधी पण मला त्या म्हणजे खराब झाली का मी पुन्हा नवीन नवीन बनवते. आणि तुम्ही पण शिका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.